क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन यश बेलदरे, तर स्ट्राईकला श्रीकांत खुणे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उजयष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. दोन्ही बाजूने कॅप्टनच आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं असेल तर यश बेलदरे, तर स्ट्राईकला श्रीकांत खुणे. पुढचा बॉल इथे देखील आखूट टप्प्याचा बॉल खेचून मारलाय. डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार येतोय. खनखनीत दणदणीत चौकार 4 धावेंसाठी. अरे निम्मे विकेट मध्ये टाकतोय येडे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वरती श्रीकांत खुणे यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. थोडासा व्यत्यय गोलंदाजाला येतोय बॉलिंग क्रीज वरती, त्यामुळे पंच कळवतील इट्स अ डेड बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे उचलून खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बरोबर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत श्रीकांत खुणे यांच्या बॅट मधून हा आलेला देखना चौकार. यश फिल्डिंग लावली तशी बॉलिंग टाक ना मित्रा. तू मागाचं एक नाम टाकतोय, एक समोर बॅटी पुढे टाकतोय. आणि ज्याप्रमाणे संगीत वाजवलं जात आहे ना की चारी बाजूला, खऱ्या अर्थाने या संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील ही स्पर्धा सर्वात अग्रस्थानी जाण्याची ही संधी आहे. आणि त्या संधीचा सोनं सर्व खेळाडू, स्थानिक खेळाडू, त्याचबरोबर आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू देखील मनमुराद आनंद या स्पर्धेमध्ये घेत आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा भरकटला जाईल, पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. ज्या गोलंदाजाने, ज्या संघनायकाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली, मग ती बॅटिंग असू द्या अथवा गोलंदाजी असू द्या, सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तो कुठेतरी आज इथे अयशस्वी ठरतोय. बॅटिंग मध्ये देखील लेग बिफोर द विकेटचे शिकार सुरुवातीलाच झाले आणि गोलंदाजीमध्ये देखील 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. खर्च इथे आटोक्यात आणला पाहिजे. बॅलन्स आहे म्हणून उधळून करून चालणार नाही, थोडासा आटोक्यामध्ये आणला पाहिजे. पुढचा बॉल यश यांचा. इथे देखील समोरच्या दिशेने स्टेट बॅटेड, अगदी आपण पाहतोय साइड स्क्रीनच्या दिशेने बॉल निघालाय. सीमारेषा पार, बॅक टू बॅक हा येईल तिसरा चौकार. धन्यवाद. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी इथे पारितोषिक आहे. 4 चौकार जर लागोपाठचे खेळण्यात आले तर 4 जणांसाठी फॅमिली स्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्या माध्यमातून दिला जाईल. 3 तर आलेत, चौथा येईल का? श्रीकांत खुणे इथे स्ट्राईकला सज्ज आहे. इथे देखील अप्पर कट आणि हा चौथा येतोय. श्रीकांत खुणे बॅक टू बॅक 4 चेंडूंवरती 4 चौकार. धन्यवाद. यानंतर होणारे जे खुल्या गटातील मॅचेस आहेत ना, त्या दोन्ही सेमीफायनल या 5-5 षटकांच्याच होणार आहेत असा आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला आहे. जो फायनल असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. 40 प्लसची लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्पर कट, झटपट पटापट बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 5वा. 5 चेंडूंमध्ये 5 चौकार. धन्यवाद. हे बघा, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या गाड्या लावलेल्या आहेत ना, त्या लगेच काढून घ्या. रस्त्यावरती गाड्या लावू नका. पार्किंग आहे, पार्किंग मध्ये लावा. 6वा जर चौकार मारला तर संपूर्ण टीमला 1 दिवसाचा स्टे. 5 मारलेत, 6वा येईल का? 6वा षटकार राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून दिला जाईल. संपूर्ण टीमला हे पारितोषिक देण्याची संधी श्रीकांत खुणे यांच्या हातामध्ये आहे.
काय होईल? 5 मध्ये 5 आले या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 आल्यात. 5 चौकार 2 अवांतर. शेवटचा चेंडू या षटकातील. सहावा चौकार अख्ख्या टीमला राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून वन डे स्टे. वाजवा गाणं. फ्रंट फूटचे इथे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी आहे. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम श्रीकांत खुणे यांच्या नावावरती नोंदवला जातोय. जितक्या दिल्या ना त्याच्या डबल इथे बनवण्याचा प्रयत्न श्रीकांत खुणे यांचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा हा सुपरस्टार खेळाडू. हा, आणि त्याचबरोबर श्रीकांत खुणे 6 बॉलवरती 6 जे चौकार आले ना त्याबद्दल राजेशाही गोल्डन रिसॉर्टचे सर्वा निलेश धमिष्टे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज पण दिलं जाईल वरच्या खर्चासाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु षटकाची समाप्ती तब्बल 26 धावेंचं भलं मोठं पॅकेज यश बेलदरे यांच्या नावावरती नोंदवलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंमध्ये 39 धावा. मॅच संपलेली नाहीये. 24 बॉल मध्ये 39 धावींची गरज आहे. एका बाजूने संपूर्ण टीमला राजेशाही गोल्डन रिसॉर्ट यांच्याकडून एक पारितोषिक आहे. पण प्रतिस्पर्धी संघ यश बेलदरे ही जर मॅच जिंकून दिली आणि त्यानंतरची जरी मॅच जिंकली, मेगा फायनल जर मारली, तर कॅप्टन साठी थायलंड ट्रिप आहे. स्वस्तामध्ये खेळत नाही आम्ही, सर्व महागडं काम करतो. संघ मालक यांच्याकडून कॅप्टनला थायलंड ट्रिप आहे. एकट्यालाच आहे. एकट्यालाच आहे. बघूया षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती